तर वळूया आपण आजच्या शेवटच्या मॅचकडे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे प्रज्वल 11 सारंगा विरुद्ध प्रवेश 11 गावदेवी वडघर. क्षेत्ररक्षण लावलं जाते. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे ते सारंगाव संघाने, प्रज्वल 11 सारंगाव संघाने. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक अगदी यष्टीपासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला दिसत आहेत. एक लेग स्लिप बघायला मिळते मिड ऑन. आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केले. त्यामध्ये एक स्ट्रेट लॉंग ऑफ आणि एक काऊ कॉर्नरला आहे डीप मिड विकेटला. पंच इशारा करताय सामना सुरू झाल्याचा. सलामीची जोडी खेळपट्टीवर आवी पाटील आणि दर्शन पाटील. आणि नवीन पाटील गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. आवी आणि दर्शन अशी जोडी खेळपट्टीवर. नवीन फुलटॉस चेंडू, ड्राईव्ह केलेला चेंडू स्ट्रेट टू लॉंग ऑफ. मात्र एकच धाव मिळेल. प्लेसमेंट तितकंसं चांगलं नव्हतं कारण संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी होता. फक्त एकच धाव मिळाली. खातं उघडतोय आवी. आवी आणि दर्शन अशी जोडी, बिनीची जोडी खेळपट्टीवर. आवीकडे खूप मोठा दांडगा अनुभव आहे, मोस्ट एक्सपिरियन्स दोन्ही अनुभव आहेत. दर्शनकडे खूप चांगला अनुभव आहे. गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल नवीन पाटील. नवीन याला मात्र कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता शफल क्रॉस होऊन ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र अनपेक्षित खाली राहिला, पायावर आदळला. पंच इशारा करतायत लेग बाय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 2. प्रवेश 11 गावदेवी वडघर विरुद्ध प्रज्वल 11 सारंगाव या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. खासदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतात. टुडे इज द थर्ड डे, तिसरा दिवस आहे. याला मात्र फौल केलेला आहे आणि गॅप शोधलेली आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर, चौकार. शॉर्ट बॉल होता, अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि पुल केला पॉवरफुल. एका टप्प्यानं हा चेंडू निघून गेला डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खरं तर क्षेत्ररक्षकांनी चांगला प्रयत्न केला होता, पण प्रयत्न करताना मात्र आपण सीमारेषा पाहू शकता कारण दुखापत होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये, लक्षात घ्या. याला फटका खेळला, मिस टाइम फटका, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल डीप थर्ड मॅन, सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 10. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. बिनबाद 10. चांगली सुरुवात आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केलेला आहे तो म्हणजे प्रवेश 11 गावदेवी वडघर संघाने. आणि आवी आणि दर्शन दोघांच्या माध्यमातून चांगली सुरुवात, खास करून आवी पाटील इज ऑन फायर. याला पुन्हा एकदा फटका केलेला आहे. गॅप शोधलेली आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा पार आणि आवी याच्या बॅट मधून आलेला हा तिसरा चौकार. लागोपाठ 3 चौकार लगावलेले आहेत. धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 14. खूप चांगली सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी त्याप्रमाणे सुरुवात बघायला मिळते. याला मात्र इनसाइड आउटचा फटका. कव्हरच्या डोक्यावरून 200 पाठलागाचा अडवू शकणार नाहीयेत. जवळपास शर्यत लागली होती, मात्र शर्यत चेंडूने जिंकली आणि चेंडू सर्वात प्रथम पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठ 4 चौकार लगावले. क्लास क्रिकेट बघायला मिळते. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारं क्रिकेट बघायला मिळते कारण क्लास क्रिकेट सगळ्या बाजूने फटके खेळलेला आहे. आवी 4 चौकार खेळलेला आहे आणि काय बॅटिंग केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. 18 धावा केलेल्या आहेत पहिल्या षटकात. 4 चौकार. 4ही चौकार जर बघितले, पहिला चौकार आपण बघितला मिड विकेटला, दुसरा चौकार आपण बघितला थर्ड मॅनला, तिसरा चौकार मिड विकेटला
आणि त्यानंतर चौथा चौकार जर बघितला आपण कव्हरच्या डोक्यावरून, याला म्हणतात क्लास क्रिकेट. आणि ते क्रिकेटिंग स्ट्रोक बघायला मिळाले. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळतात ना, मैदान जर विस्तीर्ण असेल, आउटफील्ड फास्ट असेल, तर तुम्ही गॅप शोधल्या पाहिजेत. तुम्ही क्लास क्रिकेट खेळलाच पाहिजेत. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बघितलं होतं, सर्वाधिक चौकार त्यांनी लगावलेले आहेत. वन डे क्रिकेटचा विचार केला तर 2016 चौकार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक चौकार लगावलेत. आणि हवाई यात्रेचा जेव्हा विचार येतो तेव्हा मात्र शाहिद आफ्रिदीचं नाव घेतलं जाईल, कारण 351 चौकार. तीन 351 षटकार हवाई यात्रा केलेले. 351 षटकार शाहिद आफ्रिदीने लागवले, सर्वाधिक षटकार. प्रवेश देवळीकर फॅम टीम आहे. गावदेवी वडघर खूप चांगली कामगिरी करतायत. रोहित पाटील यावेळेला होत्या पॉईंटच्या वरून मारलेला फटका, डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र वेळ आहे ती दर्शनची. दर्शनाच्या बॅटमॅनला चौकार सुरुवातीला आवीने बघितलं होतं, 4 चौकार लागले होते, आक्रमकता दाखवली. आणि यावेळेला मात्र आक्रमक क्रिकेट खेळताना सुरुवात केलेली आहे दर्शनने. रोहित पाटील याला होता बॅकला पंच केलेला, बॅकफुट पंच, चेंडू हवेत आणि मात्र डीप कव्हरला एक चांगला झेल समाप्त केला. खरं तर टायमिंग तितकं बरोबर झालं, कारण मागे आला होता आणि पंच केला होता. बॅकफुट पंच बघायला मिळाला होता, मात्र डीप कव्हरला एक चांगला झेल पाहू शकता आपण. हे पाहू शकता मागे आला, बॅकफुटला आला आणि पंच केला, मात्र डीप कव्हरला एक चांगला झेल. हे पहा त्या ठिकाणी आमचे तिन्ही प्रवेशजी देवळीकर यांचा एक बॅनर आहे. त्यानंतर पायगावचे विद्यमान उपसरपंच प्रशांतजी म्हात्रे यांचा एक बॅनर आहे. त्यानंतर भरतजी देवळीकर, सुरेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर भरतजी देवळीकर यांचा एक बॅनर आहे. या बॅनरला जर गावदेवी अर्थात प्रवेश श्रीमंत गावदेवी वडघर संघाच्या फलंदाजाच्या बॅटरने जर टप्प्याने जरी चेंडू लागला त्या बॅनरला, तर त्या फलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लक्षात घ्या, 3 बॅनर आहेत. त्या बॅनरला एका टप्प्याने जरी चेंडू लागला, फक्त ही संधी फक्त गावदेवी वडघर संघाच्या बॅटरसाठी आहे. एक टप्प्याने जर चेंडू बॅनरला लागला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. लगेच अविनाशची नजर चौफेर फिरताना दिसते. याला फक्त हलक्या हाताने खेळलेलं आहे, चेंडूला ढकललेला आहे शॉर्ट कव्हरला आणि स्ट्राईक रोटेट केलेली आहे ती यशने. आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 23. जयेश तांगडी म्हटल्यानंतर एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. केवळ ही स्पर्धा सुरू झाल्यापासून नाही आहे, जवळपास 1 महिन्यापासून पूर्ण आयोजन. याला चेंडू मात्र चांगला फटका आहे, चेंडू सरळ जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. तर मी उल्लेख केला होता जयेश तांगडे यांचा, ते स्कोरिंग करतात माझ्यासोबत, पण केवळ स्कोरिंग नाही तर संपूर्ण हे स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी तब्बल 1 महिन्यापासून त्यांची एक अपार मेहनत आहे. खूप मेहनत घेत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. यावेळेला मात्र बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू मात्र विसा होतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. दुसरा मोहरा टिपला जातोय. दुसरा फलंदाज बाद होतोय, यश बाद होतोय, पण अजूनही खेळपट्टीवर आवी खेळपट्टीवर आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे ती 24. 2 बाद 24. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 24 ही चांगली धावसंख्या आहे, कारण आपण पाहतो जवळपास 12च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत.
या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू आहे, चांगली धावसंख्या आहे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन 24 धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या आहे. यावर वाट शॉट. आमचे सहकारी समालोचक आणि सिद्धी भावे जे असते त्यांनी नक्की सांगितलं भिंगरी शॉट आहे. काय फटका खेळलेला आहे, अचूक टायमिंग, फुटवर्क, हा बॉल एक लॉफ्ट केलेला आहे, भिरकावून दिला होता काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. आणि आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 30. मित्रांनो, कित्येक स्पर्धा आपण पाहतोय. लवकरच दुसरी एक स्पर्धा आपल्याला भेटेल, लवकरच येणार आहे. ते म्हणजे स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025. आयोजक स्वर्गीय दिनकर शेठ प्रतिष्ठान भरोडी. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. आणि ही स्पर्धा सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान खेळली जाईल. आणि ही क्रिकेट स्पर्धा सर डे नाईट स्वरूपात खेळली जाईल. तर आपण लवकरात लवकर सहभाग नोंदवायचा आहे, कारण इट्स अ मेगा इव्हेंट, खूप मोठी स्पर्धा. खास करून स्पर्धेचे श्री गणेश भरोडी संघ आयोजन समिती असणार. त्याचबरोबर विष्णू पाटील यांच्याकडून माहिती मिळते. विष्णूजी पाटील, आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. याला मात्र फटका खेळलेला आहे, शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू जाईल, गॅप मधून जातोय असं वाटत असताना मात्र चेंडू अडवला जातोय डीप मिड विकेटला. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली आतापर्यंत. एकच धाव मिळाली. धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली 31. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र शफल क्रॉस झाला होता. चेंडू जवळपास डाव्या स्टेजच्या अगदी जवळून निघून गेला आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. कारण आंतरराष्ट्रीय नियम आहे, अगदी डाव्या स्टेजच्या अगदी काही सेंटीमीटर जवळून जरी चेंडू निघून गेला ना तरी पंच त्याला शिक्षा देत असतात, वाईट देत असतात. यावेळेला मात्र पव्या कॅच ड्रॉप, डीप स्क्वेअरला झेल सोडला जातोय आणि हेच धोकादायक ठरू शकतं. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅचेस समीकरण क्रिकेटमध्ये असतं. तुम्ही एखादा झेल घेतला सामन्याला काळाटणी मिळते, तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता आणि ते मात्र बघायला मिळालेलं नाही. झेल सोडतात, त्यावर धावाही मिळतात. एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 33. नेल्सन, ओंकार पाटील, राईट आर्म. याला पुन्हा मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर तिसरा फलंदाज बाद होतोय. अवी बाद होतोय. मात्र बाद होण्यापूर्वी अवी यांनी खूप चांगली खेळी केलेली आहे, कारण 4 चौकार लगावले आणि 19 धावांची खेळी केली आणि 8 चेंडूंचा सामना केला. 19 धावांची खेळी, चांगली बॅटिंग केली. अवी बाजार टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय, कारण अवी याचं स्वागत करतायत त्याचे सहकारी. मी जे अनाउन्समेंट केलं होतं, खास करून जी स्पर्धा आहे स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक, या स्पर्धेसाठी खास पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे पहिलं पारितोषिक 1.5 लाख भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 75,000 भव्य चषक, तृतीय पारितोषिक 20,000 भव्य चषक. बोलूया पुन्हा. याला मात्र हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. आणि आता मात्र हॅट्रिक वर असणार आहे. लागोपाठ 2 फलंदाज बाद केले, हॅट्रिक पूर्ण होते का बघायचे. आतापर्यंत एक मात्र हॅट्रिक झालेली आहे. यावर्षी मी एक मात्र अशी स्पर्धा बघितली, भिवंडी प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक बघायला मिळाली नाहीये. पहिल्यांदा अशी एक मोठी स्पर्धा बघितली की त्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक बघायला मिळाली नाहीये. सातत्याने कुठलीही स्पर्धा म्हटली की विकेट हॅट्रिक 1 किंवा 2 बघायला मिळतात.
यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल कुठेतरी दूर जाते, उंचच उंच आणि लांबच लांब. 6 धावांसाठी षटकार. जीत पाटील आणि आलेला पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे पाहू शकता. हा चेंडू उंचच उंच गेलेला आणि लांबच लांबी गेलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 39. याप्रमाणे धावसंख्या झाली तर कधी 50चा आकडा सहजगत्या पार होईल. पुन्हा एकदा पुल आणि पॉवरफुल. बॅक टू बॅक 2 लांब पल्ल्याचे षटकार बघायला मिळालेले आहेत. आणि आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 45. धावा झाल्यात. 45. 15च्या सरासरीने धावा जमवल्यात. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. यानंतर टॉससाठी तयार राहायचे ते म्हणजे साईव्यान बोरपाडा तसेच अप्पा 11 भरोडी. दोन्ही संघ कॅप्टनने विनंती असणार आहे कारण चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स. साईव्यान बोरपाडा आणि अप्पा 11 भरोडी दोन्ही कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल. अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय समाधान पाटील. एवढा तर म्हणजे हुक शॉट खेळायचा होता, मात्र चेंडू सरळ निघून जाते तो म्हणजे वाईट ऑफ लॉंग ऑनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. ओव्हर थ्रो होतोय. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 47. अंतिम षटक म्हणजे चौथं षटक हे मार्ग असते. आपण 2 संघामधील मॅच पाहतोय. प्रवेश 11 गावदेवी वडगर विरुद्ध सारंगाव प्रज्वल 11 सारंगाव या 2 संघामधील मॅच. 47 धावा झालेल्या आहेत आणि डेंजर झोनमध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. कारण फ्लड लाईटमध्ये तुम्ही जेव्हा 45 पेक्षा जास्त धावा जमवतात तेव्हा धावसंख्या डेंजर झोनमध्ये गेलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. समाधान राईट आर्म. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. मिड विकेटला चेंडू जाईल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही आहे आणि धावसंख्या होती 48. 48 धावा झालेल्या आहेत. 50चा आकडा नक्कीच पार होईल कारण अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. खेळपट्टी दोन्ही बॅटर आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यज्ञेश पाटील आणि जीत पाटील. यावेळेला मात्र पुन्हा पूल केलेला आहे आणि लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत जीत पाटीलने. आणि त्याच दिशेने तर शॉपिंग सेंटर जर आपण जीत पाटीलचं बघितलं तर काऊ कॉर्नर तीच जागा निवडलेली आहे. 3ही षटकार त्या दिशेने गेलेले आहेत आणि उंचच उंच गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर 50चा आकडाही पार होतोय. टाळ्यांचा आवाज पोहोचेल आपल्यापर्यंत. 50चा आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. चोपन्न धावा झाल्या आहेत. 54. पुण्याचा फटका खेळलेला. व्हाट अ शॉट. वाईड हाफ बॉल आणि काय फटका खेळलेला आहे. ताकदवर फटका.
आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा लागोपाठचा चौथा षटकार आहे जीत पाटील याच्या बॅटमध्ये आलेला. आणि षटकाने आता मात्र 60चा आकडा सुद्धा पार झालेला आहे. 60 धावा झाल्या आहेत. 60. चेंडू दिशाहीन चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने धावसंख्या वाढते. 61. 61 धावा झालेले आहेत. समाधान राईट आर्म फुल टॉस चेंडू. पंचांचा काय इशारा ते पाहूया. पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी. सॉफ्ट सिग्नल इज नो आय थिंक. पण ते नो बॉलचा इशारा केलेला आहे पण तो मागणी करतायत फिल्डिंग साईडकडनं. फिल्डिंग साईडकडनं गोलंदाजाने ही मागणी केलेली आहे. पाहूया आपण रिप्लेमध्ये तिसरे पंच पाहणी करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण ह्या चेंडूवर मला वाटतं एक धाव घेतलेली आहे. पण धावसंख्या झाली 62. 62. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट ऑफिशियल कॉल. दोन्ही संघ आलेले आहेत. यस वेलकम. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. खराब गोलंदाजी. जेव्हा धावांचा डोंगर उभा रचलेला अशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करतात तुमच्या संघावर जास्त प्रेशर बिल्डअप होतं. एका धावेने धावसंख्या वाढते. 63. 63. समाधान राऊंड विकेट. यानंतर बॅक टू द बॉलर. धावबाची शक्यता आहे. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज जीत धावबाद होतोय. 64 धावा झालेले. 64 धावा झाल्यात. 65 धावांचं लक्ष लगेचच आपण जाऊया आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टननी यायचंय. साईव्यान बोरपाडा तसेच अपायलम भरोडी. अप्पायडम बरोडी आणि साईव्यान बोरपाडा. अजय तांगडे आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. वेलकम. अप्पायलम बरोडी संघाचे कॅप्टन आणि साईव्यान बोरपाडा. कॉलिंग कोण करणार आहे. अप्पायलम बरोडी संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. त्यांचा मन काटा आलेला सुद्धा आहे काटा. अजय तांगडे आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. कसं वाटलं आयोजन. कारण हे एकदा नाही दोनदा नाही तिसऱ्या पाचव्यांदा हे आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच त्याचं संपूर्णपणे श्रेय जात आहे ते म्हणजे वन मॅन शो विकी शेठ म्हात्रे तसेच अनिल अंकलेश प्रतिष्ठान त्याचबरोबर स्वराज्य ग्रुप. चांगलं आयोजन आहे. ग्राउंडकडून चांगलं आहे आणि नाईटचं टुर्नामेंट पार पाडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि आयोजकांनी चांगला काम केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे निर्णय काय असणार आहे टॉस जिंकल्यानंतर. फिल्डिंग. या पाठीमागे विशेष काय उद्देश आहे. कारण खूप चांगलं वातावरण आहे. खेळण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे आणि फ्लड लाईटमध्ये स्पर्धा खेळली जाते. विशेष काय उद्देश आहे. फिल्डिंग तुमच्या बॅटिंगवर जास्त भरोसा आहे की मात्र फिल्डिंग तितकीशी चांगली नाही.
बॅटिंगवर भरोसा आहे की आम्ही चेस करू, पण पहिले बॉलिंग करताना समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. पहिला जो संघ खेळला तोच खेळणार आहे की काय त्यात बदल केला जाईल? नाही, काही बदल नाही. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. साई व्यान बोरपाडा, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंग केली असती. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण ते क्रिकेट आम्ही नेहमी म्हणतो कॉमेंटेटर, एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. तर तुम्ही बॅटिंग केली, मोठी धावसंख्या उभी केली, तर सहजगत्या समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करू शकता. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45+. इनिशियल ओव्हरमध्ये कुणाकडनं अपेक्षा असणार आहेत जे चांगली बॅटिंग करतील? बिंदास आणि रवीकडनं जास्त अपेक्षा आहेत, त्याने आपलं 100% द्यावा बस. बिंदास तर नेहमीच बिंदासच खेळत असतो, त्याचा तो नैसर्गिक खेळ करत असतो. एक संघर्षपूर्ण मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती साई व्यान बोरपाडा विरुद्ध अप्पा 11 भरोडी. अप्पा 11 भरोडी संघ कॅप्टनने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी साई व्यान बोरपाडा संघाला आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण सेकंड इनिंगला सुरुवात होईल. एक हाय स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत आणि अगदी ज्यांच्या आवाजाशिवाय कुठलंही मेगा इव्हेंट हा पूर्णत्वाला जातच नाही आहे असे आमचे सहकारी समालोचक, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सज्ज होत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. सिद्दीकजी भावे. धन्यवाद डॉक्टर गवली सर, धन्यवाद निशांत पाटिल. 65 का लक्ष्य एक ऐसा टोटल है जिस पे डगर आसान नहीं रहेंगी. टीम परवेश 11 सारंगांव के लिए स्वागत है आप सभी का. मुझे स्कोरर ने नाम बताया, मैंने कह दिया. परवेश 11 वडगर बनाम सारंगांव. टीम का नाम क्या है? प्रज्वल 11 सारंगांव. पहली गेंद कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास, कोई रन नहीं. क्या बैटिंग की थी जीत पाटिल ने. लक्ष्य भारी है और भारी लक्ष्य को इतने आसानी से करना भी मुश्किल काम है इस समय में. इस मरतबा बढ़िया हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं, एक से ज़्यादा कुछ भी नहीं. 1 रन से खाता खुला. सागर का खाता खुला यहाँ पर सारंगांव का. प्रज्वल 11 सारंगांव 65 के लक्ष्य का पीछा कर रही है. यज्ञेश पाटिल इस मरतबा खेल दिया है, वेकेंट एरिया है, गेंद निकल गई है 6 रनों के लिए. लेन पे वहां चूक गए थे यज्ञेश पाटिल. बहुत खूबसूरत गेंद को टर्न कर दिया उन्होंने डीप स्क्वायर लेग पर 6 रनों के लिए. स्कोर अच्छा ट्राई पे गैप में गेंद जा रही है. वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन. बैक टू बैक 2 बड़े शॉट. पलटवार होता हुआ प्रज्वल 11 सारंगांव का. सनी ने 2 बहुत ही खूबसूरत शॉट्स खेले हैं. इस मरतबा स्वीप लगाने की कोशिश, बीट किया इन द रन ऑफ द सरफेस. पॉजिटिव अप्रोच के साथ बल्लेबाजी हो रही है सारंगांव टीम की.
और ये होना भी चाहिए, क्योंकि क्रिकेट में जो डर गया वो घर गया। क्रिकेट में डट के मुकाबला करना होता है। फुल टॉस गेंद, फिर गैप में खेला है, कमाल का शॉट है, गेंद एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर, 4 रन। अपनी लगातार लेंथ में चूक रहे हैं यजनीश पाटिल। पॉजिटिव रिप्लाई 15 है, बचे हुए 3 ओवर में 50 चाहिए। जो आस्किंग रन रेट है लगभग 17 के करीब का है। डलती हुई रात में इस तरह के स्कोर इतने आसान भी नहीं रहते हैं, लेकिन जिस तरह सनी ने शुरुआत की है, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी में दर्शन पाटिल आए, मरता क्या ना करता। 2021-22 की सीजन में BC फोर्स क्रिकेट में 2 मरतबा बेस्ट बॉलर रहे थे। समय में कॉपरेट करें बटगर। दर्शन पाटिल, हुक किया है, विकेट एरिया है, इम्प्रोवाइज हुक शॉट है, गेंद दर्शकों में पहले बाउंस पे, 4 रन। कमाल का स्ट्रोक खेला, खरबूजे को देखकर तरबूजा भी लाल होता हुआ चौका लगा है। सागर ने 19 पे पहुंचा है स्कोर। दर्शन पाटिल, जड़ में गेंद फ्लिक किया है, गेंद जा रही है सीधा फील्डर के हाथ में, आउट हो गए सागर। एलेवन सारंग गांव को ये पहला झटका है नए बैटर मैदान में आते हुए। धीरज सामना करेंगे गेंदबाज दर्शन पाटिल का। दर्शन पाटिल की ये हमेशा से खासियत रही कि गेंदों को अंदर बहुत ही खूबसूरती के साथ काटते हैं। देर रात चल रहा है खासदार चषक खाड़ी, आप सभी का हार्दिक स्वागत इस स्पर्धा के 1 मैन शो विकी सेट मात्रे की तरफ से। कमाल का शॉट है, पिकअप है और निकल गया दर्शकों में, 6 रन। व्हाट अ स्ट्रोक। सारंग गांव ने भी अब तय कर लिया आर या पार। क्या गजब का शॉट खेला था, केवल बल्ले को फेंक दिया था गेंद पर, 6 रन। स्कोर 25 पे पहुंचा है। जवाब दिया जा रहा है। देखिए अंपायर पे ध्यान दे आप, कब से गेंदें मंगी जा रही है। धीरज ने आते ही हाथ खोल दिए। 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। यू आर वॉचिंग MP कप खाड़ी। इसके बाद अप्पा 11 भड़ोडी बनाम साई विवान
बोरपाड़ा के बीच में मैच रहेगा। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा कट के अंदर की जानिब आई। ये खासियत है दर्शन पाटिल की, गेंदों को बहुत तेज अंदर लाते हैं और बल्लेबाज अगर बैकफुट पे है तो उनको खेलना इतना आसान भी नहीं होता है। ये खासियत है दर्शन पाटिल की। दर्शन पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए जड़ में रखी हुई गेंद थी, वाइड यॉर्कर बल्ले के अंदर लगी, विकेट कीपर के पास कोई रन नहीं। पलटवार शुरू होता हुआ लगता है कि वो सिक्सर से काफ़ी नाराज लग रहे हैं, जिस तरह से धीरज ने उनको लगाया था। नॉन स्ट्राइक के बैट्समैन सनी कुछ कान मंत्र देने के लिए पहुंचे हैं धीरज को। बॉलिंग अभी भी हो रही है लेकिन बल्लेबाजी भी अच्छी हो रही है। दर्शन पाटिल 25 पे स्कोर है। फिर जड़ में गेंद, छोटी बैकलिप का इस्तेमाल, टर्न किया ऑन साइड में, दूसरे की कॉल है, रॉन्ग एंड थ्रो नहीं है और बल्लेबाज आउट। पहले लगा था कि शायद रॉन्ग एंड थ्रो है लेकिन फिर सही आउट होके जाते हुए धीरज। प्रिय नेता को जीतने चाहिए। प्रज्वल 11 सारंगांव के सामने डू और डाई की स्थिति। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में जीत पाटिल। जब वो युति का भिवंडी के लिए BC4 क्रिकेट खेलते थे तो गर्म पानी का जो ओवर रहता था वो जीत पाटिल ही करते थे। जीत पाटिल 2 मरतबा भावेश और पवन के सामने वो कप जिता चुके थे। पहली गेंद बिल्कुल करीब से निकल गई है बल्लेबाज के। अच्छी शुरुआत की है जीत पाटिल ने, नाम में ही जीत है। अप्पा 11 बड़ोडी तुरंत ही आपको अपनी फील्डिंग सजाना है। जीत पाटिल फुल टॉस गेंद सीधा कवर्स में, बढ़िया कैच, रॉकेट कैच। इस तरह के कैचेस अंडर फ्लड लाइट कभी भी आसान नहीं होते। अच्छा शॉट खेला था, जमीन पे नहीं रख पाए गेंद को, गेंद सीधी कवर्स में गई, आउट हो गए बैटर। फुल टॉस गेंद वो भी नहीं मार पाए, विकेट कीपर बीट हुए। बल्ले को टकराने भर के बाद गेंद गई थी। 1 रन से कुछ भी नहीं होगा। स्कोर 27, 9 गेंदे 38 रन।
9 balls and 38 runs. नौ गेंदों में 38 रन चाहिए। जीत पाटिल थोड़ा फील्डिंग को तब्दील कर रहे हैं। सामना करेंगे बैटर धीरज। जय हैं। जय को विजय के लिए जाना है तो 9 गेंदों में 38 रन बनाए। बीमर को चेक करने का है, वहाँ पर लेट अंपायर ने काफ़ी देरी से चेक करने को कहा है। देखना है कि तीसरे अंपायर की मदद ली गई है। तीसरे अंपायर क्या कहते हैं ये देखने वाली बात रहेंगी। इट्स अ फेयर डिलीवरी, सब कुछ ठीक है। 9 गेंदे 38 रन। जय सामना करें जीत पाटिल का। कमाल का वाइड यॉर्कर, कमाल का वाइड यॉर्कर। बल्ले के नीचे से गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। देखिए कहीं हमारे भाई कमेंटेटर हैं जो गलती से दास्ताने कहते हैं। दास्ताने तो कहानी किस्से को कहते हैं, दस्ताने दस्त उर्दू में हाथ को कहते हैं और उस पर पहनी हुई चीज़। मैं अपने खून के छींटे कहाँ तलाश करूं, तमाम शहर में पहने हुए हैं दस्ताने। कमाल की गेंद, फिर वाइड यॉर्कर। बल्लेबाज की थोड़ी नींद उड़ा रही है गेंदे। बॉलिंग जीत पाटिल ने क्या लाजवाब किए। 1 रन दिया है, 1 विकेट लिया है। जीत पाटिल भी जब गेंदबाजी करते हैं तो कसी भी करते हैं और जब देते हैं तो जी भर के देते हैं। निकल के मारा है, इस मरतबा पीछे प्रोटेक्शन है। बैकअप अच्छा है, सिर्फ 1 रन। अब 1 ओवर में क्योंकि चेसिंग जरूरी है, 37 रन चाहिए, 6 सिक्सर भी लगे तो ये कारनामा नहीं होगा। तुरंत ही फील्डिंग लगाना है जीत पाटिल। कोई मिडल कॉन्फ्रेंस नहीं, तुरंत ही फील्डिंग लगाना है। इसके बाद अप्पा इलेवन बड़ोडी ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है साई विवान बोरपाड़ा के सामने। बीपीएल में डॉक्टर गौली सर 3 दिन रहे, आखिर के 2 दिन गजब की कमेंट्री की वहाँ पर। यहाँ ग्रैंड ओपनिंग की और क्लोजिंग सेरेमनी में भी रहेंगे। मैं विक्की सेठ मात्रे, पूरे स्वराज ग्रुप, समीर तांगड़ी, इन सभी का विशेष धन्यवाद करता हूँ। एक दिन के लिए मुझे भी मौका दिया, यहाँ कॉटन बोल्ड हो गए, साथ ही साथ कमेंटेटर निशांत पाटिल, स्कोरर जयेश तांगड़ी और सबसे बढ़कर वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर मेरे अपने बहुत ही करीबी मित्र और मेरे क्रिकेटिंग कमेंट्री जर्नी के गुरु डॉक्टर गवली सर को भी विशेष धन्यवाद करता हूँ, क्योंकि कल और डे आफ्टर टुमारो मुझे घनसोली प्रीमियर लीग में जाना है। अगर जाना नहीं रहता तो गवली सर की बात को ठुकराता भी नहीं। यहाँ पे सिर्फ औपचारिकताएं बची है, फॉर्मेलिटीज आर लेफ्ट। अंदर आई गेंद, वैसे ही घूम के मारा, पीछे खिलाड़ी है मिड विकेट में, 1 रन। कल दोस्तों हमारे बीच रात में दशरथ पाटिल हैं, शाम के इसमें क्या बात है, कसरत होके रहेंगी। मैच सोड़ा।
कल दशरथ पाटिल आपके साथ रहेंगे, फुल एंजॉयमेंट। दर्शन पाटिल मुस्कुरा रहे हैं क्योंकि बेहतर है कि उनका मैच आज हो रहा है। इस मरतबा बैकफुट पे गए, हवा में स्ट्रोक, एक और सॉफ्ट डिसमिसल। सारंग गांव की बल्लेबाजी को देख के लगता ही नहीं कि मुकाबला हो रहा है। मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे एक नंबर. गेंदे बची जीतने के लिए केवल 2। आज वडगर का जो परफॉर्मेंस है वो बहुत ही सुपर से ऊपर है। पहले बल्लेबाजी कमाल की। जीत पाटिल आज बहुत ही फोकस पर है। कितने रन बनाए जीत ने? 25 रन 5 गेंदों में, और 1 रन देकर 2 रन देकर 1 विकेट। 4 सिक्सर लगाए, ये बाउंड्री के बाहर गई है गेंद। फर्क कुछ नहीं पड़ेगा, आंकड़े बदलेंगे लेकिन फर्क नहीं पड़ेगा। फुल टॉस गेंद सामने मारा है। इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन जीत पाटिल, वडगर एंड ऑल टीम। दर्शन, प्रवेश 11 वडगर विजय होती हुई। हार्ड लक सारंग गांव। मैन ऑफ द मैच जीत में जिनका बहुत बड़ा रोल रहा, नाम है जीत पाटिल। 5 गेंदों में 25, 1 ओवर 2 रन 1 विकेट। हम आपको लिए चलते हैं डॉक्टर गवली सर के पास। इस अगले मैच की पहली इनिंग में आपके साथ रहेंगे निशांत पाटिल, और आखिरी इनिंग मैं करूंगा। यस, मॅन ऑफ द मॅच जीत पाटील यांनी खास करून उत्कृष्ट बॅटिंग केली, आक्रमकता दाखवली, विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग केली जीत. खूप खूप अभिनंदन. अनिल वाघे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द पुरस्कार आम्ही सर्वप्रथम जी कॅप जी विकास मुकादम यांनी स्पॉन्सर केलेली आहे, त्यानंतर मेडल जे नैनाताई नितेश सांगडी यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, त्यानंतर प्रवीण पाटील यांनी स्पॉन्सर केली आकर्षक ट्रॉफीज. अनिल वाघे आपलं खूप खूप आभार. जीत तसं जर म्हटलं तर खूप मोठी धावसंख्या नव्हती, पण जीत जेव्हा खेळपट्टीवर आला ना, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 षटकार बघायला मिळाले, आणि तेही एकदम लांब पल्ल्याचे षटकार. बॅट हातात आल्याने काय मनात आलं होतं? काय नाही, स्कोर जो थोडा झालेला आमचा असा नाही, पण मला असं होतं की 50+ जाण्याचा प्रयत्न मनात होता, आणि शेवटचे 2 बॉल बाकी होते. बरं, या 2 बॉलवर ट्राय करतो, जर एखाद आला तरी, तर 2 बॉलात 2 आले आणि रन चालू राहिल्या. नंतर स्ट्राईक भेटल्यावर आणखी 2 आले. नाही, डेफिनेटली स्कोर झाला होता, कारण अविनाशने खूप चांगली सुरुवात केली होती. 4 चौकारी लगावले होते, स्कोर चांगला होता. हा जो विजय महत्त्वपूर्ण साकारलेला आहे, कुणासाठी समर्पित करणार आहेस? माझ्या टीमचे जे पाठीराखे आहेत ना, ज्यांनी आमच्या प्रॅक्टिससाठी नेटमध्ये जे खूप मेहनत केली, त्याच्यात सत्यजित पाटील असेल,
निहार पाटील असेल, अजून बरीचशी मतलब मुलं आहेत, भूषण असेल, ही जी पाठीराखे आमच्या मागे खंबीर आहेत ना, त्यांच्यामुळे आम्हाला मैदानात खेळायला खूप ही हिंमत येते. त्यांच्यामुळे जो ते आधार देतात आम्हाला पाठीमागे राहून ना, त्याच्यामुळे मैदानात खेळायला आधार खूप भेटतो. डेफिनेटली त्यांच्यासाठी खरं तर समर्पित केला जातोय. तर मित्रांनो, होता अजित पाटील ज्यांनी खरं तर तो गोलंदाजी मानला जातोय, पण आज खऱ्या अर्थाने त्यांनी बॅटिंग दाखवली की मी गोलंदाज नाही तर आय एम ऑलराऊंडर, मी अष्टपैलू खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर आहे हे दाखवून दिलं. आणि खास करून आज बॅटिंग दाखवली आणि सलग 4 चौकारी लगावले. जीत, वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. सुरू असलेला सामना गावदेवी भरोडी विरुद्ध बोरपाडा या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. साहिबियान बोरपाडा संघ फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये हा सामना देखील 4 षटकांचा आणि काय जबरदस्त सामने रंगलेत. मागील मॅचमध्ये गावदेवी वडगर संघ अर्थातच प्रवेश देवलीकर फॅम टीम या संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि सामना जिंकला. यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे गोरसई अ विरुद्ध प्रवेश 11 गावदेवी वडगर या दोन संघामध्ये आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. गावदेवी भरोडी संघ शतरक्षण करतो या मॅचमध्ये. मोसम पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गावदेवी भरोडी तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा कॅप्टन धीरज भोईर. काय गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये धीरजनं, इम्प्रेस केलं होतं. पहिल्या मॅचमध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि महत्त्वाचं षटक त्याचं राहिलं होतं. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर बिंदास लसने हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठं नाव आहे भिवंडी क्रिकेटमधील आणि तो स्ट्रायकिंग एंडवरती या मॅचमध्ये. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. धीरज बॉल इन ट्रॅकवरती, पहिलाच बॉल.